सर्वांना नमस्कार। मी आज करणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये या भोपळ्याचे धिरडे। आता तुम्ही म्हणाल धिरडे तर भोपळ्याचे नसतात, पण कशाचेही केले जातात, कारण आमच्याकडे हे खेड्यामध्ये त्याला म्हणतात लौकी, तर कुणी म्हणत नाही, शहरामध्ये याला लौकी म्हणतात, पण खेड्यामध्ये याला म्हणतात कद्दू। कद्दू किंवा लांबका भोपळा। आमच्याकडे तर जास्त अंबाजोगाई तालुक्यामध्ये कद्दूच म्हटलं जाते। मग ह्या कद्दूचे किंवा लांबक्या भोपळ्याची मी आज लहान लहान धिरडे करणार आहे। आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा, ही तर घेतलेली आहे ही कोथिंबर, थोडा कढीपत्ता, हे टमाटर, हे हिरवी मिरची, आणि ह्याच्यात थोडंसं लसूण आणि अद्रक वाटलेली पेस्ट आहे, आणि इथं आहे हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। आता ह्याची मी साल काढून घेणार आहे, आणि साल काढून घेऊन मी किसणीनं किसून घेणार आहे। आता हे किसून झाल्याच्या नंतर तुम्हाला मी सगळं एकत्र करत असताना दाखवते। आता हे भोपळ्याला मी किसून घेतलेलं आहे, ह्याच्यात मी टाकणार आहे आता हे टमाटे बारीक केलेत, आणि ही आहे हिरवी मिरची, ही आहे कोथिंबर, ही आहे कढीपत्ता, आणि ही आहे कांदा। ही आहे लसूण अद्रक वाटलेली पेस्ट, आणि ही आहे लाल मिरची, आणि ही आहे हळद, आणि ही आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं। आणि ह्याला मी आता घेणार आहे एकत्र करून, एकजीव करून कालवून।
ही आहे हरभऱ्याचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं. त्याच्यात थोडं टाकणार आहे पाणी, जसं लागेल तसं थोडं थोडं टाकायचं. हे आता माझं बेसन पीठ घालून सगळं कालवून झालेलं आहे. आणि आता एक 2-3 मिनिटांनाच मी समजा जास्तीत जास्त 5 मिनिटांना मी लगेच ह्याचे धिरडे करणार आहेत. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आपण उत्तप्पा पण ह्याच पद्धतीनं करतो. उत्तप्पा करताना सुद्धा आपण गव्हाचं पीठ, ह्याचं आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकतो, मिरची टाकतो, टमाटर टाकतो, कांदा टाकतो. तसं सगळं प्रकार मी ह्याच्यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे. आता हे थोडं जाडसर केलं की हा उत्तप्पा पण होतो, आणि थोडंसं पातळ केलं की धिरडं होतं. आता खेड्यामध्ये पहिली पद्धत कशी होती माहिती आहे का? धिरडं करायचं झालं की फक्त ज्वारीचं पीठ आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याचं पीठ टाकलं तर टाकलं, नाही टाकलं तर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचे आणि ती दोन्ही मिश्र एकत्र करून थोडं मीठ टाकलं की त्याचे धिरडे करायचे. कारण पहिली पद्धत काय करतात काय नाही एवढं माहीतच नव्हतं ना खेड्यातल्या लोकांना. आणि आता शहरामध्ये म्हणजे आता नवीन रेसिपी नवीन नवीन निघाल्या आता काही पण, मग ते आपल्याला सगळंच आता माहिती झाली की काय काय टाकले, काय काय करता येतं काय नाही. म्हणून आता नवीन नवीन पद्धतीप्रमाणे आपण काही घालून आपण कोणत्या वस्तू बनवायला शिकलो. तशाच प्रमाणे मी पण आता हे जसं आपण उत्तप्पा करतो त्याच पद्धतीनं पण थोडंसं मी पातळ करणार आहे, म्हणून मी त्याला धिरडं म्हणणार आहे. आणि ही जर मी घट्ट थोडं जाडसर केलं की ते उत्तप्पा होणार आहे. तर तुम्हाला काय नाव द्यायचं ते द्या, मी मात्र धिरडंच म्हणणार आहे. आणि ही धिरडं मी आता थोडं 5 मिनिटांनी मी करणार आहे.
केले की ना. काढते. हो का, आता हे माझे ह्याला म्हणा मसाले धिरडे. आणि ही मसाले धिरडे आता करून तयार झालेले आहेत आणि इतके टेस्टी झालेले आहेत किंवा सुपर. असेच तुम्ही करून खाऊन बघा, तुमच्या तोंडाची चवच म्हणजे कमी होणार नाही. परत परत करून खावे असं वाटेल. आणि हे खायचे बघा, ही दही आहे. त्या दह्याबरोबर खाल्ल्यावर तर एवढं टेस्टी लागते. तुम्ही एकदा करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.